तर धनंजय मुंडेंनी नार्को टेस्टला सामोरं जावं असं जरांगेंनी म्हटलेलं आहे। धनंजय मुंडेंनी नार्को टेस्टला सामोरं जावं असं जरांगे यांनी म्हटलेलं आहे। नार्को टेस्ट करायचं म्हणत होतं ना, तू कुठे गेला खरकाटे? चल, अरे एका बापाच्या अवलाद असल्यासारखं बाहेर पडावं लागतं। दूध का दूध, पाणी का पाणी जनतेसमोर करायचं। तुझ्या समोर, समाजासमोर तू सिद्ध व्हाय, मीही माझ्या समाजासमोर सिद्ध होतो। तुझ्याकडे पैसे नसले तर आम्ही वावरही घेतो, तूही फीस भरतो कोर्टात। चल नार्को टेस्टला, लपू नको। तू म्हणतो का संबंध नाही? ते कांचन साळवी संकळ सांगतोय आणि काय बोलतो धनंजय मुंडे? तू 12 वाजता बोललाय त्या आरोपीला। सगळे सीडीआर येतील आणि एसपी साहेबांनाही सांगतो, सगळ्यांचा डम डेटा काढा यांचा। याचा 10-15 जण आहेत, थोडे नाहीत। त्याचा आपल्याकडे पुरावा आहे। आरोपी म्हणजे आता जे आरोपी पकडलेले आहेत आमच्या एसपी साहेबांनी, हा, त्या आरोपीचं आणि याचं फोनवरती बोलणं झालेलं आहे। ह्यो काय म्हणतो, मी कटात सहभागी नाही, तो कांचन का कोण आहे, किंवा मी घातपातात किंवा षडयंत्रात सहभागी नाही, ह्यो जो म्हणतोय ना, तर ह्यो त्याच्याशी बोलला आहे आरोपीशी की धनंजय मुंडे साहेब खूप उत्साही येतं, साहेब खुश आहेत, साहेब पैसे घ्यायचे आणि त्यांच्या त्या काय विषारी गोळ्या घ्यायच्या, त्या घ्यायला धनंजय मुंडेच्या समोर या।